तर मनोज जरांगे यांचा मोर्चा पुण्यामध्ये पोहोचलेला आहे। आजचा मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे। कशी असेल मोर्चेकरांच्या जेवणाची व्यवस्था, जरांगेंसोबत अख्खं शहर कसं जेवण करतं, तुम्ही फक्त पाहत रहा लोकशाही मराठीवरती। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी महाएल्गार मोर्चा काढला। या मोर्चामध्ये अनेक लोक सहभागी झालेले आहेत। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। याच मोर्चामध्ये मोर्चेकरांनी जेवणाची व्यवस्था कशी केलेली आहे, जरांगेंसोबत अख्खं शहर कसं जेवण करतं, पहा फक्त लोकशाही मराठीवर। नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी। मी कमलेश सुतार। मनोज जरांगे पाटील यांच्या महामोर्चात आपण सहभागी झालो आहोत। अंतरवाली सराटीपासून 4 दिवसांपासून सुरू झालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा हळूहळू मुंबईच्या दिशेने कूच करतोय। आपण त्यांच्यासोबत रांजणगाव पासून ते त्यांचा पुढचा मुक्काम असणाऱ्या पुण्याच्या वेशीवर असणाऱ्या वाघोलीपर्यंत चालत त्यांच्यासोबत निघालेलो आहोत। आपण मगाशी मोर्चात सहभागी होऊन काही कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या, गावोगावी कसं स्वागत होतं। आता हायवेपासून आम्ही थोडं मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चापासून थोडंसं पुढे आलो आहोत, कारण त्यांच्या मोर्चात असणाऱ्या विविध गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। कशा प्रकारे साधारण लोक सहभागी होतात, कशा प्रकारे त्यांची व्यवस्था असते, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आता हायवेपासून आपण थोडेसे आत चाललेलो आहोत, जिथे रस्त्यावरती काही लोक, म्हणजे जशी प्रत्येक गावोगावी त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते, त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली जाते, खाण्याची व्यवस्था केली जाते। प्रत्येक गावात खरं तर त्यांच्यासाठी काही गावांमध्ये पाणी, काही गावांमध्ये त्यांच्यासाठी जेवण, स्नॅक्स, औषधं या सगळ्यांची व्यवस्था केली जाते। पण ते तसं असताना सोबत अशी पण काही मंडळी आहेत जी गावोगावून त्यांच्या सोबत आली आणि स्वतःच्या जेवणाचं साहित्य सगळं घेऊन आलेत। म्हणजे भलेही त्यांच्यासाठी त्यांचे कार्यकर्ते स्वागत करतात, जेवणाची व्यवस्था करतात, पण काही लोक आपलं सगळं जेवण, जसं जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं की आपलं सगळं जेवण खाणं सोबत घेऊन निघा, तशी मंडळी आपलं सगळं साहित्य जेवणाचं घेऊन निघालेली आहेत। आणि मला रस्त्यात 2 टेम्पो दिसले, थोडीशी तिथे चूल जळताना दिसली। आपण इथे आवर्जून थांबलो, काय त्यांची व्यवस्था आहे, काय जेवणाची तयारी आपण बघणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार आहोत। सगळ्यात पहिले आपण जेवणाची तयारी इथे दिसते, हे कांदा, लिंबू वगैरे कापण्याची तयारी आहे, टमाटे कापल्यात, यांच्याशी आपण बोलूया। दादा, काय तयारी सुरू आहे आणि काय आज जेवणाचा बेत आहे? आज हे आपलं खिचडी भात करण्यात चालू आहे। बरं, काय करताय आता तुम्ही सध्या? आता हे लसूण, कोथिंबीर, लिंबू, कांदा, हे सगळं मसाला आपलं टाकून आपला घरचा स्वयंपाक केल्यावर आणि स्वयंपाक करतो। बरं, किती सामान घेऊन निघाला साधारणपणे दादा? आम्ही जो 15 दिवस पूर्ण असं 15-20 दिवस पूर्ण असं भरपूर सामान आणले। कांद्याची पोते, लिंब, मसाला, ते सगळं भरपूर आणलेलं आहे। आम्ही सो खर्चाने आणले। आम्ही कुठला 1 रुपया कुठल्या गावाला तुम्ही? आम्ही पाठवतो का नफरवाडी, जिल्हा बीड। अच्छा, बीड मधून तुम्ही आलेले आहेत, बीडचे कार्यकर्ते आहेत। आणि जसं त्यांनी सांगितलं की सगळी तयारी, सगळं साहित्य घेऊन चालले। हे तुमच्या या टेम्पोमध्ये साहित्य का सगळं? हे बघा, हा त्यांचा साहित्याचा ट्रक आहे। हे सगळं साहित्य आपल्याला दिसतंय, त्याच्यामध्ये मग भाजीपाला असेल त्यांचा, आणि ती धान्याची पोती असतील, पाण्याची टाकी, त्यासोबतच त्यांची व्यवस्था, बॅग्सची व्यवस्था, ही सगळी त्यांची सोबत आहे आपल्याला दिसतात। दादा, किती सामान आहे गाडीमध्ये? या जरा बसा। गाडीमध्ये सामान आम्ही स्व खर्चाने आणलंय 52,000 रुपयाचं, किमान 2 महिने पुरण ह्या हिशोबाने। 2 महिने? 2 महिने पुरण। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान किंवा कुठलं मैदान असं सोडणार नाहीत। 2 महिन्याची तुम्हाला वाटतं वेळ लागेल एवढा? आता शासनाने आमच्या वेळ आणली ती तर करावी लागेल। काय सामान अजून काय काय, म्हणजे तुम्ही रोजचा स्वयंपाक एकच असतो की 3 टाइमचा स्वयंपाक एकत्र करतात? जेव्हा समाज बांधव भरपूर करतात, पण आमचा पूर्ण बोज त्यांच्यावर नको म्हणून 1 टाइमचा आम्ही स्वतः करतो। मला हेच विचारायचं होतं की तुमच्यासाठी सगळी व्यवस्था आहे प्रत्येक गाव? आम्ही आता बघतोय रस्त्यामध्ये अनेक गावांमध्ये कोणी जेवणाची व्यवस्था केली आहे, कोणी चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे, तरी पण स्वतःचं जेवण खावं राहतं। पूर्ण बोज आमचा त्यांच्यावरती समाज बांधवावर नको, त्या हिशोबाने आम्ही 1 टाइमचा आम्ही स्वतः करतो। आपण बाकी तयारी बघूया। साधारणपणे सगळे लोक आहेत, किती मंडळींचा जेवणाचा स्वयंपाक चालू आहे तिकडे। आपण चूल म्हणू शकत नाही, पण भट्टी अशी पेटलेली आणि जवळजवळ खिचडी आता तयार झाली, बऱ्याच वेळापासून तयारी चालू वाटतं सगळी। अरे बाबा, खिचडीचा असा छान सुगंध आपल्याला इथे येतोय। दादा, किती लोकांसाठी स्वयंपाकाची तयारी आहे? हा 50 लोकांचा स्वयंपाक आहे। बरं, 50 लोक याच्यात आरामशीर जेवतात आणि आम्ही फक्त खिचडीच खातो बरं, आणि खिचडीवरच जगणार। 2 महिने लागू, 3 महिने लागू, खिचडी खाऊनच जगणार। 2 टाइमचा बेत असतो का फक्त संध्याकाळचा एकदा? फक्त संध्याकाळी। जर भेटलं सकाळी कुठं समाज बांधवानी पोहे काही दिले तर खायचे, नाहीतर मग आपली संध्याकाळी खिचडी बनवायची आपल्या स्वखर्चानी, आणि पाणी मात्र लोक जागोजागी देतात। आम्ही आमचं 500 लिटरचं टँक आणलेला आहे, त्याच्यात आम्ही कुठंतरी बोर बघून त्याच्यात भरून घेतो, वापरायला, आंघोळ्याला किंवा भांडे धुवायला, आणि गरज पडली तर प्यायलाही।
चांगलं बघून पाणी घेतो बोरचं भरून आणि समाजाचे लोक सहकार्य करतात. मला एक सांगा, आता म्हणजे तुम्ही म्हणता रोज रोज आपण खिचडी बनवून खाताय, रोज रोज खिचडी खाऊन कंटाळा येत नाही का? काय करणार, आता आम्ही सगळे मुलं आहेत, आता आम्हाला स्वयंपाक येत नाही, आम्हाला येते खिचडी, काय करणार, दुसरं पर्यायच नाही आम्हाला. आता तुम्ही म्हणता बनवताय स्वयंपाक, मग आता काय आचारी सोबत आणला का तुम्ही शिकले काय? आम्ही स्वतः आचारी घेऊन चालायची समाजाची कंडिशन राहिलेली नाही, त्याच्यामुळे आम्ही पैसे खर्च करायची. काय मग सोबत तुम्ही स्वतः कसं शिकलात का तुम्ही काय? नाही आम्ही जसं आपल्याला वाटण घरी आपल्या घरच्याकडून विचारायचं आणि त्या पद्धतीने आपलं चालू राहून द्यायचं. पण काय घरचं ठीक आहे, 2 माणसाचं जेवण करणं, 50 माणसाचं जेवण करणं आहे, विचारायचं घरचं नाव कसं करायचं त्या हिशोब आपलं बनवून घ्यायचं, बाकी काय तर. आणि आणखी एक समाज बांधवत सगळे, थोडं वर खाली झालं तरी भागून गेलं. हा, मला हेच विचारायचं होतं. आता थांबा, एक जणांनी बोला, मला सांगा, आता समजा काय थोडंसं काय अळणी झालं, मीठ कमी पडलं, तिखट जास्त झालं, असं होतं कधी? होतं तसं, पण आम्ही ऍडजस्टमेंट करून घेतो एवढं. हो. पण मग काय तुमच्या विशेष आता काय विशेष कोणाच्या डिमांड असतं का, बाबा नाही मला अमुकच मीठ पाहिजे, मला जास्ती पाहिजे, असं कोणीच म्हणत नाही, कारण सगळे सांभाळून घेतात. सांभाळून घेतात. बरं आहे, चांगलं आहे. पण मग आता ही बनवली खिचडी किती वाजता बनवायला घेतली तुम्ही? अर्धा एक तास झाला असेल, 1 तास सगळं, आता 1 तास लागला आम्हाला. आता कांदा टमाटर जेवणाची तयारी चालू सगळी, म्हणजे आपल्या सोबत खाण्यासाठी. आता मग पंगत कुठे लागणार त्याच्यावरची? साईडला जागा करायची, बनवलं या जागा खायचं, सगळं आपलं साहित्य गोंधळाचं जायचं. आणि विशेष म्हणजे आम्ही एक कचऱ्याचा कणी इथं ठेवणार नाही, आम्ही उचलून आमच्या गाडीत टाकणार, जिथं कचरा गाडी भेटेल तिथं टाकू आम्ही. तिथं टाकणार. पण आता मग आता ही जागा तुम्ही पहिले साफ करणार, मग इथे जेवायची तयारी करणार. हो, जेवायचं. जेवण झाल्यानंतर सगळा कचरा उचलणार आणि जशी परिस्थिती होती पहिल्या तसं क्लिअर करून आपलं पुढे जाणार. पण ही जागा तुम्ही निवडता कसं करता? तुम्ही बघितली जागा थांबून की पुढे? नाही जागा जिथं आपलं रस्त्याने जाता दिसली आपलं येऊन थांबलो होते. हो. किती मंडळी तुमच्या गावची? आमची टोटल 50 मंडळी. ही सगळी तुमच्या बीडची काय नफरवाडीची? नफरवाडीचीच आहे, काही आमची माग गुंतलेली आहे ट्रॅफिक मध्ये, त्यामुळे ते सध्या टाइम लागेल त्याला, तो पण थांबायचा आपण. आता झाला स्वयंपाक तयार आणि रोज खिचडी भात, काही खिचडी भात. आता खरं सांगा, कारण स्वयंपाक हे तसं कंटाळा करायचं काम आहे, मी खरं सांगा, पण आला एका दिवशी कंटाळा तर काय करता? नाही, उपाशी राहू. पण 50 जण असल्याच्या कारणाने 4 जणाला कंटाळा आला तरी 4 जण करणारे असतात. वाटून घेतलं काम की आज स्वयंपाक नाही, ज्याने त्याने आपापलं काम करणे, जसं हाती लागेल आपल्या तसं काम करतो आम्ही. स्वयंपाकाची जबाबदारी एकाची, कांदा कापायची, असं काय करतात? नाही कोणी पण करतं. ड्युटी लावली का? ड्युटी तसं काय नाही, ज्याने जे ऍडजस्टमेंट होईल ते करायचं, ज्याच्या हातात जे येईल ते काम करायचं, तसं काय नाही. तुमची प्रवासाची व्यवस्था कशी आहे? यांच्या बरोबर पाटलासोबत मागे टेम्पो एक आणि हे 2 गाड्या. ही नफरवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीडचे मंडळ. मी खरं सांगतो मित्रांनो, जे प्रेक्षक हे बघतायत ते म्हणतात की आम्ही जमेल तसं करतो, पण मला इथे जो असा विशेष सुगंध येतोय ना खिचडीचा, मलाही तो मोह खरं तर आवरत नाही. इतका चांगला असा छान खिचडीचा एक सुगंध इथे मला येतं आणि ही सगळी तयारी त्यांची झालेली आहे जेवणाची. थोड्या ते जेवतील. सोबत सिलेंडर किती घेतलेत? 3 सिलेंडर सोबत आहेत. त्यांची स्वतःची इथे गॅसची भट्टी त्यांच्या सोबत आहे. जेवणाची व्यवस्था आता जेवणासोबत मस्त त्यांचा काय कांदा लिंबू टमाटे सगळे कापून तयार आहेत. थोड्याच वेळा त्यांची इथे पंगत बसणार आहे आणि रोज ही त्यांची पंगत साधारणपणे सुरू असते. 50 माणसांचं जेवण रोज स्वतः करतात. पण त्यांची भावना जी आहे, 2 गोष्टी मला खूप इथे आवर्जून सांगायच्या आणि त्या खूप प्रकर्षाने प्रेक्षकांना मला त्याची जाणीव करून द्यायची आहे. एक म्हणजे की आपल्या समाज बांधवांवरती ताण पडू नये म्हणून ते स्वतःचं जेवण स्वतः बनवत आहेत तिथे. त्यांच्यासाठी भलेही मी सांगितलं, मी रस्त्यावर बघतोय अनेक ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे. अगदी 25-25 हजार 50-50 हजार भाकरींची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केली जाते. ठिकठिकाणी नाश्त्याची व्यवस्था, पण तरीसुद्धा आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होऊ नये ही खूप चांगली भावना त्यांची. आणि त्यांनी जी दुसरी गोष्ट सांगितली की जेवताना थांबतात, एखादं ठिकाण बघतात, त्याची जेवणाच्या आधी साफसफाई करतात, जेवण करतात, नंतरही त्याची साफसफाई करून ते जातात, असं त्यांचं म्हणणं आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. पण अशी अनेक मंडळी, अशा अनेक गोष्टी या मराठा महामोर्चामध्ये जरांगे पाटलांसोबत आपल्याला दिसतात. पुढे तुम्हाला इतर अनेक गोष्टी आम्ही लोकशाही मराठीवर दाखवत राहू. लोकशाही मराठीचं हे अखंड कव्हरेज महामोर्चाचं जरांगे पाटलांसोबत असंच सुरू राहणार आहे. जरांगे पाटील मुंबईला पोहोचत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सगळे अपडेट्स फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवरच बघायला मिळतील. तुर्तास कॅमेरामन हमीद सोबत आपण इथेच रजा घेऊया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.